सकाळी उठून पहिले किचन साफ केलं. एकदम स्वच्छ असं किचन साफ करून घेतले. नंतर मला फरशी पुसायची होती. पिल्लू उठण्याच्या अगोदर मला सगळे कामं करावं लागतात. फरशी पुसण्यासाठी मी फिनाइलचा वापर करते. फिनाइल टाकून पटकन अशी फरशी पुसली. पिल्लू चांगला झोपलेला होता. पिल्लूचे पप्पा कामावर गेलेले होते. तोपर्यंत मी काय की पिल्लू उठण्याच्या अगोदर सगळे काम आवरून घेत असते. नाही तर पिल्लू उठलं तर मला काही काम करू देत नाही. फरशी पुसणं झालं लगेच मी पिल्लूला आंघोळ वगैरे टाकून त्याच्या वेण्यात घातले. बघा कसे वेण्या दिसत आहेत पिल्लूच्या. किती गोड दिसत आहे ना पिल्लू. नंतर पिल्लू काही की त्याच्या मैत्रिणीसोबत खेळत होती बाहेर. नंतर रात्री काही की मी अंडा करी बनवायचा प्लॅन झाला. पिल्लूच्या पप्पाला अंडा करी आवडते. मी काय अंडे खात नसते. पिल्लूच्या पप्पासाठी 3 अंडे बॉईल करून अंडा करी बनवून घेतली. त्याच्यासाठी मी वाटण तयार केलेलं आहे. बघा कांदे, लसूण, अद्रक या सगळ्याचं वाटण तयार केलं. याची चांगली पेस्ट बनवून मस्त अंडा करी बनवून घेतली. 3 अंडे बॉईल केलेले फ्राय करून घेतले होते आधी ऑइल मध्ये. नंतर काही ते सगळे मसाले वगैरे ऍड करून अंडा करी बनवून घेतली. एकट्यासाठीच अंडा करी बनवायची होती म्हणून 3च अंडे घेतले होते. मग लगेच अंडा करी बनवली. तिकडे 2-3 चपात्या करायच्या होत्या. त्याच्यासाठी पीठ मळून घेतलं. लगेच इकडे बघा अंडा करी रेडी होत आहे. पाणी टाकून थोडा अंडा करीचा मसाला वगैरे शिजू दिला. अंडा करी रेडी झालेली आहे. त्याचे अंडे कट करून अंडे टाकले आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.